नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर हरिभाऊ खंडारे. माझी समाजकल्याण निरीक्षक यवतमाळ. सन 2018ला मी रिटायर झालो आणि तिथे मागील दोन तीन महिन्यापासून योगा बेस्टमध्ये मी येत आहोत आणि योगा बेस्ट येत असल्यामुळे त्या मशीनचा अनुभव एक चांगला आल्यामुळे मी ते मशीन घेण्याचा निर्णय घेतला आणि आज मी घेऊन जा. मला पायाचा त्रास होता, कमरेचा त्रास होता, कमी झालेला, त्यामुळे मी हा निर्णय घेतला. हो, एकदा जोरदार क्लॅपिंग. सांगत आहे की त्यांना जे मोठे बाबा आहे त्यांना पायाचा त्रास होता आणि कमरेचा त्रास होता आणि त्याच्यामुळेच ते बेस्ट हाऊस मध्ये आले होते, परंतु त्यांचा जो त्रास आहे तो पूर्णतः काय झाला, कमी झाला. म्हणून त्यांनी डिसिजन घेतला की नुगा बेस्ट कुठे असायला पाहिजे, आपल्या घरी असायला पाहिजे. आता ठीक झाला, पण नंतर मोच येऊ शकते, नंतर प्रवासाने काय होऊ शकते. म्हणून ही जी थेरपी आहे ती 3 टाइम्स करायची आहे. बरोबर आहे, 3 वेळा करायची आहे आणि लाईफ टाइम मरेपर्यंत करायची आहे. म्हणून त्यांनी डिसिजन घेतलं की मरेपर्यंत तुम्ही नुगा बेस्टला येणार आहे का, नाही, पण ही जर मशीन घरी असेल तर आपण लाईफ टाइम त्याचा इस्तेमाल जरूर करू शकतो. म्हणून त्यांनी डिसिजन घेतलं की ही N5 मशीन कुठे असायला पाहिजे, आपल्या घरी असायला पाहिजे. पण मोठे बाबाचा त्रास अलग होता आणि मोठ्याईचा त्रास अलग होता. तर 2 मिनिटं आपण मोठ्याईचा पण एक्सपिरियन्स ऐकून घेऊया. नमस्ते. माझं नाव बेबीताई ज्ञानेश्वर खंडारे. मी मेडिकल कॉलेजला होते. मला किडनीचा त्रास होता, मला उलट्या होत होता, मला पचत नव्हतं, माझं पोट फुगत होतं. आता मी 1 महिना ट्रीटमेंट केल्यानंतर मला नॉर्मल झाले. क्या बात आहे, जोरदार क्लॅपिंग. सर्वात पहिले मोठ्याला सर्वात जो मोठा त्रास होता सांगत आहे की मला किडनीचा त्रास होता, मला पोटाचा त्रास होता, इंडायजेशनचा प्रॉब्लेम पण होता, त्याच्यासोबत सुजन पण येत होती पोटावर आणि ते सांगत आहे की त्या पोटामुळे बहुत सारी दिक्कत परेशानी होत होती. पण इथे आल्यापासून त्यांचा तो त्रास पूर्णतः काय झाला, ठीक झाला. आणि आता तुमचा त्रास ठीक झाला तर तुम्हाला कसं वाटत? छान वाटतं मला. छान वाटत आहे. याच्या आधी काय काय केलं या पोटाच्या प्रॉब्लेमसाठी? केअर मध्ये मी 12 दिवस ऍडमिट होते. तावडे साहेबांचं मेडिसिन चालू होतं मला, मी बंद केलं आता. हो, याच्या आधी ट्रीटमेंट केली, पण ट्रीटमेंट करूनही जो रिझल्ट नव्हता तो नुगा बेस्ट मधून मिळाला. म्हणून त्यांनी काय केली, स्वतःची ट्रीटमेंट काय करून टाकली, बंद करून टाकली. कारण ती ट्रीटमेंट घेतल्याने पैसा तर जात आहे पण साईड इफेक्ट होत आहे आणि रिझल्ट तिथे 0 आहे. पण नुगा बेस्टची थेरपी घेतल्याने विदाउट साईड इफेक्ट त्यांना काय झाला, बेस्ट ऑफ बेस्ट रिझल्ट येण्यास मदत मिळाली. म्हणून त्यांनी सुद्धा हे डिसिजन घेतलं की मशीन कुठे असायला पाहिजे, आपल्या घरी. आणि तुम्ही हा विचार का केला की नुगा बेस्ट आपल्या घरी असायला पाहिजे? मला पण त्रास होता, माझ्या नाताला अस्थमाचा त्रास आहे, माझ्या मुलाला एक अटॅक येऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे मशीन घेतली, सगळ्यांना फायदा मिळाला. सांगत आहे की आई आणि बाबा दोघे ते इथे येत आहे, पण त्यांच्या मुलाला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, सोबत त्यांना नातू आहे, नातूला दमाचा त्रास आहे, नातू तर ट्युशन पाणी अभ्यास सोडून इथे येणार नाही आहे, दादाला जॉब आहे तर दादा जॉब सोडून इथे येणार नाही आहे, तर ते इथे येऊ शकत नाही, मात्र नुगा बेस्ट जरूर त्यांच्या जवळ जाऊ शकते. म्हणून आई बाबांनी डिसिजन घेतलं की आपण दोघंच ठीक न होता आपल्या फुल फॅमिलीने त्याचं हेल्थचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. म्हणून त्यांनी डिसिजन घेतलं की ही N5 मशीनच आहे जी त्याला हेल्थमुळे त्यांच्या प्रॉब्लेम्सला रिकव्हर करण्यास काय करू शकते, मदत करू शकते. तर लास्ट ऑप्शन नुगा बेस्टच आहे तुम्हाला ठीक करण्याचं, आणि ते पण नॅचरल पद्धतीने. म्हणून त्यांनी काय घेतलेलं आहे, डिसिजन घेतलेलं आहे. आई तुम्हाला मशीन महाग वगैरे नाही वाटली का? नाही नाही, एका वेळेस 50-60 हजार रुपये मला लागत होते ऍडमिट झाल्यावर. त्याच्यापेक्षा आता हे कंटिन्यू आपल्या घरी राहते. सांगत आहे की एका वेळी जो हॉस्पिटलाइज होतो तर 50 ना 60 हजार रुपये असेच लागून जाते एका व्यक्तीला. तर ही मशीन तर घरात 10 व्यक्ती असेल तर 10 व्यक्तीचं नर्वस सिस्टम ठीक करते. बरोबर आहे की नाही? तर आपल्या शरीरापेक्षा आपल्या आरोग्यापेक्षा ही मशीन महाग नाही आहे. म्हणून त्यांना ही मशीन महाग वाटली नाही. एकदा या जोडीसाठी पुन्हा जोरदार क्लॅपिंग. 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5. नुगा बेस्ट बद्दल काय बोलणार आहे? नुगा बेस्ट चांगला आहे, सर्वांनी घ्यायला पाहिजे मशीन. तुमचाच फायदा आहे त्याच्यामध्ये. ज्यांची कॅपॅसिटी आहे, ज्यांना प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीने तर जरूर घ्यायला
पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्ही मुलांचा विचार म्हणजे मुलांनी काही मना वगैरे नाही केला का? नाही नाही लग्न करावे. हा, उलट घ्या म्हटलं. भाई तुम्हाला माहित आहे प्रॉब्लेम तुमची आहे, पैसा तुमचा आहे, तर डिसिजन बी कोणाचा असायला पाहिजे? तुमचं असायला पाहिजे. पण तुमच्या याच्यात डिसिजन राहायचे मुलांच्या. मी मुलाला विचारून सांगतो ना, मुलाला ती प्रॉब्लेमच नाही, मुलगा तो दुःखात गेलाच नाही, तर ते दुःख काय असते ते कसं समजणार? बरोबर आहे की नाही? तर युअर डिसिजन, सेल्फ डिसिजन आपल्या स्वतःसाठी पण घेणे जरुरी आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून त्यांनी स्वतः दोघांनी एक्सपिरियन्स केला आणि दोघांनीच त्याचं काय घेतलं, डिसिजन पण घेतलेला आहे. एकदा पुन्हा जोरदार क्लॅपिंग. 1 2 3 1 2 3 1 2 3 4 5.